हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपली सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 ची सेकंड ब्रिज कोर्स टेस्ट आहे, जी काही तुमची प्रिपरेटरी ब्रिज कोर्स टेस्ट नंबर सेकंड ही आपण आज पाहणार आहोत. ही जी काही टेस्ट आहे तर ही टेस्ट आहे 15 मार्कांसाठी आणि टाइमिंग आहे 30 मिनिट. तशाच पद्धतीने ही टेस्ट आहे ऍक्टिव्हिटी शीट नंबर 6 ते 10 याच्यावरती आधारित. सो जस्ट हॅव अ लुक ऑन ऍक्टिव्हिटी शीट नंबर 6 to 10 याच्यावरती एक थोडीशी नजर फिरवा, म्हणजे तुम्हाला त्या संदर्भातले ज्या काही मुद्दे असतील, जे काही प्रश्न असतील ते लवकर क्लिअर होतील. सो आपण चालू करूया, पण त्यापूर्वी लक्षात घ्या अशाच पद्धतीने ब्रिज कोर्सचे जे काही व्हिडिओज आहेत ते पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजे तुम्हाला त्या संदर्भातले ज्या काही नोटिफिकेशन्स असतील ते सर्व नोटिफिकेशन मिळतील. सो गाइज लेट स्टार्ट. चला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट, दॅट इज 85. तर हा जो काही क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे आपला, तर सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स. आपल्याला इथे खाली देण्यात आलेले जे काही प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत आणि आपल्याला त्यामध्ये कुठलेही 5 प्रश्न सोडवायचे आहेत, कोणतेही 5 प्रश्न. हा जो काही पहिला प्रश्न आहे तो आहे 5 मार्कांसाठी. त्यानंतर लक्षात घ्या पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 2, दॅट इज राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. हाही प्रश्न या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला 5 प्रश्न सोडवायचे, पण हा जो काही प्रश्न आहे हा आहे 10 मार्कांसाठी, म्हणजे इथे एक प्रश्न हा 2 मार्कांसाठी असेल. तर याच्यामध्ये असलेले जे काही डायग्राम्स आहेत ते थोडेसे लक्षात घ्या, कारण आपण जे काही आन्सर्स देतो ते आन्सर्स कशाच्या फॉर्म मध्ये देतो, तर त्या आन्सर्स आपण इन द रिटन फॉर्म देतो. सो लेट्स सी इट गाइस. चला आपण पाहूया याचे काय आन्सर्स आहेत. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट, सॉल्व द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. त्यामध्ये फर्स्ट आहे व्हॉट इज द सेंट्रल नर्वस सिस्टीम मेड अप ऑफ. जी काही सेंट्रल नर्वस सिस्टीम असते, जी की आपल्या बॉडीच्या सेंटरला असते, ती कशापासून बनलेली असते, तर ती मेनली कशापासून बनलेली असते, ब्रेन असेल किंवा स्पायनल कॉर्ड असेल तर याच्यापासून बनलेली असते. त्यानंतर सेकंड वन, व्हॉट इज मीन बाय बायोजिओकेमिकल सायकल. तर बायोजिओकेमिकल सायकल काय असते हे लक्षात घ्या. बायोजिओकेमिकल सायकल इज अ पाथवे बाय विच केमिकल सबस्टन्सेस टर्न ओव्हर or moves through biotic and abiotic compartments. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3, राईट कोरिलेशन. याच्यामध्ये प्रोड्युसर, ऑटोट्रॉप, प्रेडेटर अँड हेटेरोट्रॉप. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, राईट द नेम ऑफ द प्लांट इन द पिक्चर अँड द व्हॉट काइंड ऑफ मुवमेंट टेक्स प्लेस इन दिस प्लांट. तर इथे लक्षात घ्या आपल्याला एक मिमोसा प्लांट देण्यात आलेला होता चित्रामध्ये, तर याच्यामध्ये कोणत्या टाइपची मुवमेंट असेल इथे असं विचारण्यात आलेलं आहे. दॅट इज आन्सर विल बी touch me not plant, that is mimosa plant. This plant shows सिस्मोस्टिक मुवमेंट. तर याच्यामध्ये लक्षात घ्या हे जे काही मिमोसा प्लांट आहे तर या मिमोसा प्लांटला आपण लाजाळूचे झाड म्हणतो. का म्हणतो याच्या मागे कारण आहे, आपण जर त्याला टच केलं, आपण अगदी स्लोली टच केलं तरी सुद्धा तो काय करतो, त्याची जी काही पाने आहेत ती मिटून घेतो लाईक शायनेस. ज्या वेळेला आपण लाजतो त्यावेळेला आपण कसे स्वतःला असं अगदी मिटून घेतो लाईक दॅट. जे काही लिव्ज असतात त्या मिमोसा प्लांटचे ते लिव्ज काय होतात, टोटली क्लोज होतात, तर त्यालाच आपण मिमोसा प्लांटचं कोणती तर सिस्मोस्टिक मुवमेंट म्हणतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 5, टेक ऑड टर्म आउट. तर इथे आपल्याला जी काही ऑड वेगळी टर्म आहे ती बाजूला काढायची. दॅट इज इस्ट्रोजन, इन्सुलिन, पॅन्क्रियाज आणि ऑक्सिटोसिन. तर यामध्ये पॅन्क्रियाज हा ऑड वन आउट आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये फर्स्ट लक्षात घ्या डिफरन्शिएटेड बिटवीन गॅसियस सायकल अँड सेडिमेंटरी सायकल. जी काही गॅसियस सायकल आहे किंवा सेडिमेंटरी सायकल आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं तर डिफरन्शिएट करायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट लक्षात घ्या अन अक्युमुलेशन ऑफ मेन बायोटिक गॅसेस न्यूट्रिएंट मटेरियल इज फाउंड इन अर्थ्स ॲटमॉस्फिअर. त्यानंतर फर्स्ट आहे सेडिमेंटरी मध्ये फर्स्ट, दॅट इज अन अक्युमुलेशन ऑफ मेन बायोटिक न्यूट्रिएंट मटेरियल इज फाउंड इन सॉइल, सेडिमेंटरी रॉक्स एक्सेट्रा. त्यानंतर आहे इट इन्क्लुड्स नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर वेपर. तर या उलट जी काही आपली सेडिमेंटरी सायकल आहे त्याच्यामध्ये सॉइल आणि बाकीचे आयर्न, कॅल्शियम सारखे कंपोनेंट्स असतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे राईट ट्रू ऑर फाल्स. सत्य आहे की असत्य आहे ते लिहा. त्यामध्ये फर्स्ट पहा एंडोक्राइन ग्लँड्स और डक्टलेस ग्लँड. जे काही एंडोक्राइन ग्लँड्स आहेत ते कशा आहेत, डक्टलेस ग्लँड्स आहेत. तर याचं उत्तर काय आहे, तर याचं उत्तर आहे ट्रू. त्यानंतर सेकंड, दॅट इज प्लांट्स हॅव नर्वस सिस्टीम. तर प्लांटची जी काही नर्वस सिस्टीम, प्लांटमध्ये नर्वस सिस्टीम असते का, नाही. तर हे जे काही स्टेटमेंट आहे ते कसं आहे, फाल्स आहे. त्यानंतर तिसरा आहे बाय ऑब्झर्विंग डायग्राम गिव्ह द आन्सर. तर आपण इथे स्पायनल कॉर्ड आणि ब्रेनची डायग्राम पाहिली होती, तर ती डायग्राम पाहून आपल्याला याचे आन्सर्स द्यायचे आहेत. सो लेट्स स्टार्ट. यामध्ये लक्षात घ्या क्वेश्चन नंबर फर्स्ट, दॅट इज व्हॉट इज द नेम ऑफ द डायग्राम. डायग्रामचं नेम काय आहे, दॅट इज ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. सेकंड वन, वेर इज द प्लेस ऑफ स्पायनल कॉर्ड, दॅट इज व्हर्टिब्रल कॉलम. तर आपला जो काही व्हर्टिब्रल कॉलम असतो, जो काही आपल्या पाठीचा कणा असतो, त्यामध्ये आपल्याला छोट्या छोट्या मण्यांसारखे बोन्स पाहायला मिळतात. तर त्याच्या मधल्या बाजूला काय असतं, तर हा आपला स्पायनल कॉर्ड असतो. त्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्या, दॅट इज कम्प्लीट द टेबल.
आपल्याला टेबल कम्प्लीट करायचं आहे. इथे आपल्याला ग्लॅंड्स आणि हार्मोन देण्यात आलेले आहेत. तर ओव्हरी काय करते, इस्ट्रोजन सिक्रेट करते. तर पॅराथायरॉइड ग्लॅंड ही पॅराथ्रोम्बिन सिक्रेट करते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, दिस इज द लास्ट क्वेश्चन फ्रॉम आवर टेस्ट. तर एक्झाम्पल ऑफ अ रिफ्लेक्स ऍक्शन, रिफ्लेक्स ऍक्शनचे एक्झाम्पल इथे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. फर्स्ट आहे दॅट इज व्हेन वी टच टू फ्लेम ऑफ कॅन्डल वी टेक अवर हँड बॅक फास्टली. जेव्हा आपण काय करतो, जेव्हा आपण फ्लेमला जी काही मेणबत्ती असते तर त्या मेणबत्तीला टच करतो, सो दॅट केस काय होतं तर आपल्याला चटका बसतो आणि आपण त्वरित काय करतो, मेणबत्तीपासून हात बाजूला करतो. तर ती काय होतं, रिफ्लेक्स ऍक्शन होती. त्यानंतर सेकंड वन, व्हेन लाईट विथ हाय इंटेन्सिटी फॉल ऑन अवर आईज वी सडनली क्लोज अवर आईज. जेव्हा हाय इंटेन्सिटीची जी काही लाईट आहे ती आपल्या डोळ्यावरती पडते त्यावेळेला आपण अचानकपणे काय करतो, डोळे बंद करतो. आपोआप आपले डोळे काय होतात, मिटले जातात. तर ही जी काही ऍक्शन आहे ती काय आहे, रिफ्लेक्स ऍक्शन आहे. त्याच पद्धतीने लक्षात घ्या, त्याच पद्धतीने एखाद्या वेळेस आपण चुकून गरम तव्यावरती हात ठेवला तर त्यावेळेला आपण काय करतो, त्याचा चटका बसल्याबरोबर आपला जो काही हात आहे तो ऐक म्हणतो आपण आणि बाजूला काढतो. बऱ्याच वेळेला आपल्याला ठेच लागते. तर ठेच लागल्यानंतर सुद्धा आपल्याला समजतं की नाही, आपल्याला काहीतरी झालेलं आहे, आपल्याला आपल्या पायाकडे पाहायला हवं. सो इन दॅट केस काय होतं, तर त्या केसमध्ये जे काही ऍक्शन्स असतात त्या त्वरित घडतात, विदिन काही सेकंड्स घडतात, अगदी क्षणार्धामध्ये घडतात. तर त्यांनाच आपण काय म्हणतो, तर त्यांनाच आपण रिफ्लेक्स ऍक्शन म्हणतो. त्याचे बरेचसे एक्झाम्पल आहेत, बरेचसे टाइप सुद्धा आहेत इव्हन. सो तर अशा पद्धतीने ही आपली सेकंड टेस्ट होती ब्रिज कोर्सची सायन्स पार्ट सेकंडची. यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करा किंवा मग तुम्हाला स्क्रीनवरती एक टाइम टेबल दिसतोय तर या टाइम टेबल प्रमाणे आपण काय करतो, तर 6वी ते 10वी तर तो स्क्रीनवरती एक नंबर दिसतोय. तर हा जो काही नंबर आहे आपला, त्या नंबरवरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपामध्ये तुमचे जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स विचारू शकता. तशाच पद्धतीने हा जो काही आपला टाइम टेबल आहे तर या टाइम टेबल प्रमाणे आपण 6वी ते 10वी पर्यंतचं सायन्स, मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश या तिन्ही सब्जेक्टचे लाईव्ह सेशन्स घेतो, ते पण अगदी फ्री ऑफ कॉस्ट. तुम्हाला हवं असेल तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या, तुमचे ब्रदर सिस्टर, ज्युनियर सिनियर किंवा मग तुमचे फ्रेंड्स असतील तर रिलेटिव्ह असतील तर त्यांच्याशी तुम्ही हा आपला टाइम टेबल शेअर करू शकता. लक्षात घ्या गाईज, आपण जे काही सध्या ब्रिज कोर्सचे व्हिडिओज अपलोड करत आहोत किंवा सध्या जे काही ब्रिज कोर्सचे चालू आहे, ब्रिज कोर्स असेल किंवा मग आपले जे काही लाईव्ह सेशन्स आहेत ते आपण आपल्या सेकंड चॅनलवरती घेतो, ज्याचं नाव आहे गुरुवारी अकॅडमी लाईव्ह. तर त्याची जी काही लिंक आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता. तशाच पद्धतीने लक्षात घ्या, तर तशाच पद्धतीने यू कॅन सर्च ऑन YouTube गुरुवारी अकॅडमी लाईव्ह चॅनल. त्यानंतर लक्षात घ्या, आपल्याकडे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काय होतंय, तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जे काही ब्रिज कोर्स आहे ते पूर्ण करण्यासाठी अडचणी येतात. तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही आपले जे काही व्हिडिओज आहेत ते शेअर करू शकता. तशाच पद्धतीने तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला टेलिग्राम चॅनल असेल, इंस्टाग्राम अकाउंट असेल, त्याच्याही लिंक्स भेटतील, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. आणखी शेवटचा मुद्दा तो म्हणजे काय, तर आपल्याकडे 10th स्टँडर्डच्या सर्व सब्जेक्टच्या काय आहेत, तर सब्जेक्टचे रेकॉर्डेड व्हिडिओज अवेलेबल आहेत, ते तुम्ही पहा. त्यामध्ये काही डाऊट्स असतील तर आपला ऑफिशियल नंबर आहे, यू कॅन आस्क मी ऑन आवर ऑफिशियल नंबर. मॅम इज हिअर टू सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम्स, वी विल ट्राय आवर बेस्ट. ओके गाईज, तर आपण इथे थांबूया, आपण लवकर भेटू तुमच्या भागामध्ये. तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा गाईज. बाय गाईज, टेक